अंतःकरणापासून हृदयाच्या स्पंदनापर्यंत मनपूर्वक आभार. यस, जाऊया मॅच कडे. सेकंड इनिंगची मॅच ऑन होते. सलामीची जोडी श्रीकांत आणि महेश. महेश स्ट्राईकला पहिलाच बॉल अगदी वेगाने फेकलाय, ठोकून दिलाय, चेंडू निघून गेलाय. टन 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 टन, चौकार. पहिल्याच बॉलवरती वेलकम. अगदी धावा जर आपण पाहिलं तर 26 धावेंचं टार्गेट आहे आणि 26चा पाठलाग करताना सुरुवात गोड केले. विकेट्स घ्यावे लागतील, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न नव्हे तर कट रचावे लागतील, कोशिश करावी लागेल, साजिश करावी लागेल, काही ना काही करावं लागेल. काहीच नाही तर देवाच्या पायात देखील पडावं लागेल. विकेट्स आल्या तर मॅच आहे, विकेट्स येत नाहीत तर मॅच कुठेतरी हातातून निघून जाईल. चला स्पीडअप घ्यायचा आहे प्लीज. यावेळेस देखील मिस टायमिंग स्ट्रोक फटका बसलाय. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू आदळतोय, विडॉप मधून फेकी होईल. त्या दरम्यान आपण पाहिलं तर धाव आली ती फक्त 1. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने गेले, एकही पकडू शकला नाहीये. थोडासा कमबॅक केला होता, बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये होता. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक फटका बसला. यावेळेस फॉलो थ्रो मध्ये टिपलाय झेल. संघ अजूनही मॅच सोडणार नाहीये, कारण शेवटच्या बॉल पर्यंत क्रिकेटची मॅच जाते. टार्गेट छोटं असो किंवा मोठं असो, तुमच्यामध्ये क्षमता, धमक, कॅपॅसिटी, क्वालिटी, क्लास, दर्जा, बऱ्याचशा गोष्टी असतात. त्या तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही सामना बदलू शकता. एक चौकार गेलं म्हणून काय आलं, मॅच संपले थोडी. शेवटच्या बॉलपर्यंत मी मॅच घेऊन जाणार, तेवढी क्षमता माझ्याकडे आहे. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मंगेश यांनी 5 धावा खर्च केलेत, 1 विकेट प्राप्त केलाय. जशास तसं प्रत्युत्तर अजूनही मैदानामध्ये आहे. चला स्पीडअप घ्या. नवीन बॅटर श्याम. श्याम मैदानात दाखल झालाय. हा श्याम कुठपर्यंत चालतोय, असं हलक्या त्याने टॅप केलाय. हा डॉट येत आहे, डॉटची आवश्यकता आहे. षटकार चौकार येत आहेत, रोखलंय. विकेट देखील आलाय, डॉट्स देखील आलाय. म्हणजे आतापर्यंत 5 धावा आणि 4 बॉल झालेत. 1 बॉल या षटकातील अद्याप शिल्लक आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न थोडासा कुठेतरी मी म्हणेल चुकला गेला. डॉटने केले या षटकाची सांगता. एका षटकाचा खेळ होईल समाप्त. धावा त्या फक्त 5, म्हणजे अजूनही 3 षटक, 15 बॉल अजूनही शिल्लक आहेत. धावींची आवश्यकता आहे ते 21. 15 बॉल 21 ची मॅच. सामना बनेल, होय बनेल, का बनू शकत नाही. या क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत सामना संपलाय असं म्हटलं जात नाही. हा क्रिकेटचा इतिहास आहे, कित्येक वेळा आपण पाहिलंय. ओव्हर क्रमांक 2 ला होईल सुरुवात. गोलंदाज प्लीज उदय आलाय. हा उदयाला येतोय का, आपल्या टीमला काहीतरी क्लास दाखवतोय का, टीम साठी काय करतोय. कारण विकेट्स येणं महत्वाचं आहे, डॉट्स येणं महत्वाचं आहे, मॅच मध्ये कमबॅक महत्वाचा आहे. लो स्कोरिंग मॅच. बॉल हवेमध्ये आहे, नाहीये, थोडा थांबला. ज्यावेळेस बॉल हवेमध्ये उडाला त्याच वेळेस धाव टाकली असती तर कदाचित हा झेल झाला असता, परंतु डॉटने केली सुरुवात. आहे क्लास है, दम है तो दिखाना पड़ेगा 10 का दम, जिसमें है दम उसे कहते हैं बाजीराव सिंगम. कोण म्हणेल आता माझी सटकली. लॉंगऑन मध्ये फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत, जागा सोडली नाहीये, माहिती 1 धाव जाणार आहे. थोडीशी रिस्क घेतली असती, कदाचित मिस झाला असता, 4ही जाऊ शकला असता. 1 धाव नक्कीच मिळाले. धावा झाले त्या 6. मोठा फटका बॅटच्या फ्लो मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक आला, कॅच, अफलातून कॅच.
अमेझिंग कॅच. एकदा कॅच साठी टाळ्या होत्या यार. काय कॅच पकडलाय. असं वाटलं होतं की हा बॉल बाहेर जातोय की काय, परंतु ज्याप्रमाणे लक्ष होतं पुरेपूर लक्ष ठेवलं आणि कॅच पकडलाय. कॅच ऑफ द डे म्हणायला हरकत नाहीये. मी म्हटलं होतं हा संघ हार मानणारा संघ नाहीये. मॅच रंगतदार बनवेल. रफ आणि टफ हा सामना आपण पाहत आहोत. बॅटर माघारी परतलाय. श्याम. असं वाटलं होतं की श्याम तक चलेगा ये श्याम, लेकिन श्याम झालाय जाम. आला माघारी. चला स्पीडअप घ्या प्लीज. टीम मीटिंग नकोय. नवीन बॅटर आकाश. आकाश मैदानामध्ये आलाय. हाही संघ लडखडतोय, हाही संघ झगडतोय. धावेंसाठी धावा धाव मैदानामध्ये करतोय. म्हणजे मॅच मध्ये ट्विस्ट आहे. मॅच बनणार आहे. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये मॅच संपेल, परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केलेत. आही बॉल पाईच्या माध्यमातून एक सिंगल मिळेल. स्टॉप करायचा आहे. डॉट येण्यास पासून तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. चांगले गोलंदाजी अगदी कंबर कसून आलेत. बॅटनी धावा आल्या नाही म्हणून काय आलं. आम्ही गोलंदाजीवरती मॅच फिरवू शकतो, ती क्षमता आहे. आणि ती क्षमता कुठे ते दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उदय यावेळी देखील डॉट 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 ऑर्डर्स फेलियर. अप्रतिम. या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च केलेत. काय गोलंदाजी केले. अफलातून गोलंदाजी केले. पहिल्या षटकामध्ये 5 गेल्या. या षटकामध्ये फक्त 2 आणि 1 विकेट देखील प्राप्त केलाय. कमबॅक करायचा तर कसं करायचा. नो गप्पा, डायरेक्ट टप्पा आणि त्यानंतर धप्पा. 7 धावा झालेत. 7 ही नशिबाची 7 कोणाच्या पाठीची असेल. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. बॉलर नेम सँडी. सनी. येस, सनी मैदानामध्ये आलाय. 468 जर्सी क्रमांक. या षटकावरती सर्व कहाणी असेल या मॅचची. या षटकामध्ये जर धावा आल्या तर कमबॅक, आणि या षटकामध्ये डॉट्स विकेट आले तर बॉलिंग टीम कमबॅक. स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या. येस, पहिल्याच बॉलवरती फसवला 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 होता क्षेत्ररक्षक. आता खरी झोप उडेल. जर हा चौकार असला तर या क्षेत्ररक्षकाची रात्रीची झोप उडणार आहे. कोण होता तो. प्रेम, जर्सी क्रमांक 45. जर मॅच गेली तर याचं पूर्ण कापड प्रेमवरती फुटणार आहे. कारण कॅच सोपा होता, साधा होता. कॅच ड्रॉप केला, 4 वाचवला गेला, परंतु विकेट सोडलाय. फलंदाजाला जीवदान दिले. बैल मुझे मार. मिस्टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये 2 3 3 3 पकडला झेल. बॅटर आउट. विकेटचं पतन. काय मॅच बनले. अगदी रोमांचक हा सामना बनलाय. चित्त थरारक हा सामना. असं वाटलं होतं की सामना काय इझी संपेल. नेक्स्ट मॅच असलेली टीम सुद्धा रेडी झाली. अरे लगेच सामना संपेल, मैदानात जावं लागेल, परंतु तेही वाट बघतायत मॅच संपेल कधी. मॅच संपता संपेना आणि मॅच शेवटच्या बॉलवर संपणार नाहीये, कारण तेवढी सटीक गोलंदाजी चालली आहे. आतापर्यंत धावा आपण पाहिलं तर 9 झालेत. अजूनही 8 बॉल 17 धावींची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी सामना आपण पाहिला तर 20 बॉल 26 चा होता, आता 8 बॉल आणि 17 वरती आलाय. मी म्हटलं होतं क्रिकेटला रंग बदलणारा सरडा असं म्हणतात. याचं उदाहरण आपण पाहतोय. नवीन बॅटर सनी. गोलंदाज सनी कमाली करतोय. आता फलंदाज सनी काय करेल. सनी वर्सेस सनी. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच.
यावेळेस टॅप केलाय ऑन साइड लागते हलक्या हाताने धावबादची संधी फेकी यस एक सिंगल एकेरी दुहेरी मॅच जिंकली असती. प्रत्येक फलंदाजाने काय केलं मैदानामध्ये आला षटकार मारायचा सामना संपवायचा आहे. प्रत्येकाच्या माइंड मध्ये हेच होतं आणि तेच चुकलं. एकेरी दुहेरी धावेने मॅच झाली असती. आडव्या बॅटनी फटका खेचलाय मिस टायमिंग स्ट्रोक शतरक्षक वेगाने सोडला झेल. दुसरी धावीचा प्रयत्न होईल का थोडीशी रिस्क 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 जहा रिस्क है भैया वहा जीत फिक्स आहे. 2 आल्या धावांसाठी धावत झाले ते एकूण 12. अजूनही 6 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वपूर्ण असेल. शफल झाले आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस एस इट इज अ डॉट केले. आता राहिलेत फक्त 5 कारण षटक आपण नियम ठेवलाय 5 षटकांची 1 ओव्हर. 5 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. सामना होता कुठे सामना आलाय कुठे. मी म्हटलं होतं ही टीम मॅच सोडणार नाहीये. बल्ले से कुछ नहीं हुआ तो क्या हुआ गेंद से बहुत कुछ होता है आणि करके दिखाया. ऑर्डर गोलंदाजी यार ऑर्डर फेल. प्रत्येक गोलंदाजाने सटीक गोलंदाजी केले. पहिल्या षटकामध्ये 6 दुसऱ्या षटकामध्ये 2 आणि तिसऱ्या षटकामध्ये 5. तिन्ही षटकांमध्ये तिन्ही गोलंदाजाने एक विकेट प्राप्त केलाय. अभी नंबर किसके ऊपर अंतिम षटक महत्वाची मॅच. 5 बॉल आणि 14 धावा 5 बॉल. एक षटकार ट्विस्ट निर्माण होईल. डॉट आला प्रेशर वाढेल. बॉलर नेम सांगा. गणेश जर्सी क्रमांक 18 गणेश मैदानात दाखल झालाय. 5 बॉल 14 ची मॅच. कोण जिंकेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पहिलाच बॉल आणि त्रिफळा चिट केलाय. 14 नाही मी एकही जाऊन देणार नाहीये. पहिल्याच बॉलवरती दांडी गुल केलाय. फलंदाज माघारी. आता उर्वरित चेंडू राहिले 4 आणि 14. थोडासा आकडा मोठा वाटतोय परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. सनी बाद झाला विकास आलाय. आपल्या टीमसाठी विकास हा विकास करेल का हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. मॅच होती कुठे 1-2 षटकामध्ये मॅच संपेल असं वाटलं होतं परंतु शेवटच्या षटकापर्यंत हा मॅच गेलाय. शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. 4 बॉल 14 ची मॅच. गणेश पहिल्याच बॉलवरती विकेट आलाय. 4 बॉल उर्वरित अजूनही शिल्लक. नवीन फलंदाज स्ट्राइक एंडला बॅटर पाहायला मिळेल विकास. लेफ्ट हँड बॅटर. थोडासा डोक्याला ताप. हा ताप किती व्होल्टेजचा होईल या मॅच मध्ये पाहावं लागेल. काय मॅच बनले यार. अगदी सर्व प्रेक्षक वर्ग अगदी आवडीने हा सामना पाहतोय. अगदी युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडला गेलाय त्यांचे या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. गणेश यस गणेश वरती अगदी टॅप केला हलक्या हाताने. धावबाद होण्याची संधी. डायरेक्ट हिट नाहीये. एक पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये. थांबवलाय. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. आकाश अजूनही मैदानामध्ये आहे. आकाशला एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाहीये. कुछ नहीं होगा भैया. अगर मैच जीतना है तो हाथ खोलने होंगे. चौवा या छक्का ही मारना होगा. 3-13. शॉट पूल करण्याचा प्रयत्न आणि स्पर्धेमध्ये रंग भरलाय. खूप चांगली स्पर्धा. नेक्स्ट मॅच कडे आपण वळतोय.
चिखलेवाडी विपक्ष बाचोली यांच्या दरम्यान हा सामना, ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. परिवर्तन ही काळाची गरज आणि आवाजामध्ये करूया बदल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आशिषजी चोरगे सर. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच उदय दादा, आपण या प्लीज. धन्यवाद प्रदीप सर. मॅचला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. सलामीची जोडी आशिष आणि संकेत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक निलेश आलाय. टॉस जिंकलाय चिखलेवाडी संघाने. चिखलेवाडी संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले बाचोली संघाला बॅटिंगसाठी. जवळ मॅचच्या दिशेने आणि मॅचला सुरुवात होईल. यस अंपायर. पहिल्याच बॉल वरती धमाका. इट्स अ षटकार. पहिलाच बॉल बिग हिट केलाय. षटकाराने मात्र संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय. बागपुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल तिथे हाताळलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला. पाहावं लागेल पंचांचा इशारा मात्र काय येतोय. नक्की बॉल कुठे ट्रॅव्हल झालाय. कुठं पडला रे बघ रे. चौकार दिलाय अंपायरचा इशारा. चौकार. 4 रन. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आहे मिडॉन मधून चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मात्र जरूर घेतले गेले. हलक्या त्यानं ढकललाय. जिथे आपण पाहायला गेलं तर स्पीडअप ठेवायचं मित्रांनो. बघा काय टाइमपास नको, कारण भरपूर वेळ अतिरिक्त वेळ खर्च करू नका. आयोजकांना तुम्ही काय देऊ शकता तर अतिरिक्त वेळ. 5 बॉलचे पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती.
ओ जबरदस्त फटका, समोरच्या दिशेने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेर बॉल निघून चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. व्हाईट बॉल. सन्मान्य आदरणीय मच्छिंद्रजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट बॉल. त्याचबरोबर सतीश सुर्वे साहेब हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत. इथे ऑन साइडला वळवलाय, मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने तो फेकी केली जाईल, एकच धाव मात्र मिळेल. ते ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय, क्षेत्ररक्षक ओहो काय घडलंय, क्षेत्ररक्षकाच्या अव्वाक्या बाहेर स्किट जरूर झाला परंतु बॉलला थांबवता आलं नाहीये, बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते, आपलं स्वागत आहे. सन्मान्य आदरणीय मच्छिंद्रजी जाधव साहेब आणि त्याचबरोबर सतीशजी सुर्वे साहेब आज या ठिकाणी उपस्थित झालेत आणि इथे कॅच पकडण्याचा प्रयत्न, फर्स्ट सेकंड थर्ड, ओ माय गॉड. ओ शिट, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, कॅच कुठेतरी महत्वाची होती आणि फास्ट घ्या मित्रांनो. बघा पुन्हा एकदा तुम्हाला सातत्याने वेळेचं निर्बंध पाळण्यासाठी कॉल दिला जातोय. 3 वाजत आलेत. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. ओमकार बॉलच्या खाली, ओमकार फक्त बघत राहिला, त्याच्या डोक्यावरून बॉल दस्तक पे मस्तक देत बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार. आणखीन एक 2 ऑन रो त्याच दिशेला फटका सजवलाय, डाउटी ग्राउंड फेकून दिले. षटकार. गती द्यायची आहे मॅचला, थोडस स्पीडअप घ्या.
स्पीडअप घ्या मित्रांनो, मॅचला थोडस स्पीडअप द्यायचंय. चांगला बॉल बरोबर यष्ट्यांवरती आणि त्यानंतर सेलिब्रेशन बघू शकता गोलंदाज सुनीलचं. विकेट घेतली आणि त्याने एक वेगळी ऍक्शन करून दाखवली, ही पाहण्याजोगी होती. त्याचं सेलिब्रेशन होतं, कारण सलामीची जोडी फोडण्यासाठी कुठल्याही गोलंदाजाला यश आलं नाही, परंतु सुनीलने ते करून दाखवलं आणि विकेट प्राप्त केली. ओहो, आणखीन एक चांगला बॉल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि जिथे आपण पाहायला गेलं तर एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसवत आहे. 38 या धावसंख्येवरती 38. येस, ओव्हरची होते समाप्ती आणि शेवटचं षटक. टीमची धावसंख्या 38 झाली. अंतिमचं षटक. पहिला बॉल अगदी अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात केली. जबरदस्त खडे खडे शॉट लगावलाय, परंतु ओमकारने चांगला झेल पकडलाय. स्ट्रोक तर चांगला होता, अगदी समोरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे पडतायत. लांबी कमी पडली. नॉन सेकंड हँडला आशिष अजूनही उभा आहे, कारण त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. चांगला बॉल. राहुल आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यासाठी सातत्याने प्रयत्न होतोय, परंतु प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये. समोरच्या फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे ओमकार. चांगला स्टॉप तिथे ओमकारच्या माध्यमातून जरूर केला गेलाय आणि एकच धाव मात्र प्राप्त होईल.
सिंगलच्या मदतीने धावफलक 40 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचलोय 44-0. मॅचला थोडीशी गती द्या मित्रांनो. बघा 3 वाजलेत, अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. स्पीड अप घ्यायचं आहे थोडंसं मित्रांनो. मोठ्या फटकासाठी गेलेत परंतु बॉल पाठीमागे चाललाय. एकच धाव प्राप्त होईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 41-42 धाबांचं टार्गेट सेट केलंय. करायचे आहेत 42 धाबा. टीम चिखलेवाडी या संघाला येणारे 20 बॉल आणि 42 धाबांचं आव्हान असेल. मॅचला थोडंसं स्पीडअप घ्यायसाठी टीम बाचुली संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करायचे आणि फिल्डिंग लावून घ्यायची. चला फिल्डिंग लावून घ्या पटकन प्लीज मित्रांनो. विनंती असेल, मॅचला गती द्यायची आहे. वेळेचा निर्बंध आहे. 42 धाबांचं टार्गेट सेट केलंय, त्यामुळे थोडंसं विनंती करेन की फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. वरती किरण गेला का? वरती किरण गेला, खाली कोण आहे? मॅचला सुरुवात होते. चला स्पीडअप घ्या. पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती समाधान मानलंय. चांगला बॉल तिथे हाताळलाय.
खोडून काढण्याचा प्रयत्न, अगदी यॉर्करचा प्रयत्न होता, टप्पा थोडासा पुढे ठेवला होता. जबरदस्त बॉल तिथे पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका सजवलाय, अगदी मिड विकेट रिजन. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. ऍक्शन रिप्ले अगदी पाहायला लागेलच, कारण ज्या पद्धतीने त्याने कॅच पकडले, अप्रतिम अशी कॅच, अद्भुत कॅच आजच्या दिवसामधली, अविश्वसनीय कॅच. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, अगदी मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढलेला फटका आणि रिले कॅच, आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन. जबरदस्त कॅच. उत्तम असं कॅमेरामॅन. आणि पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. वॉट अ स्टंपिंग. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर पाठवा लगेच. मॅचला स्पीडअप करायचं थोडस मित्रांनो. मॅचला स्पीडअप करायचंय थोडस मित्रांनो. जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन तैनात होता, थोडस मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. आपण जर पाहिला ना तर या बॉलवरती सिंगल घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. फिल्डिंग कॅप्टन लक्ष द्या थोडस. नो बॉलचा इशारा आलाय अंपायरचा. फ्री हिट असेल नक्कीच. ऑन साइडला बनवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तर डिअर सर्कलच्या आतमध्ये. चांगलं कॉल तिथे पाहायला मिळाला.
कॅचची संधी आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि बघा 1 2 3 4 क्षेत्ररक्षक कॉलिंग नव्हतं, कॉल कोणाचाच नव्हता आणि बरोबर मधोमध तो बॉल पडलाय. परंतु कॅच जरी झाली असती तरी तो फ्री हिटचाच बॉल होता. अच्छा अच्छा. फुल टॉस बॉल, पंचांचा इशारा, येस नो बॉल, नो +1. स्पीडअप ठेवा थोडस. इथे आहे ना 2 मिनिटं लिहायला. किती पाहिजे अजून? भरपूर पाहिजे, रास पाहिजे. 7 झाले आताच्या. 7 धाबा धाव फलकावरती लागल्यात. लक्ष 42 धाबांचं आहे. अकुटप्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने तो बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू आहे. जोखीम पत्करली आणि दुसरी धाव कंप्लीट. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. पुन्हा एकदा बॉल हवेत, कॅच नाही झाली. सातत्याने मात्र कॅच ड्रॉपेस होतात असताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा ती कॅच ड्रॉप झाली. जबरदस्त पिकअप स्ट्रोक, पिक केला, बॉलला पाठवून दिले मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. टीमची धावसंख्या आपण जर बघितलं तर जाऊन पोहोचली आहे 17 या धावसंख्येवरती. झालाय काल, झालाय का आता परत करायचं. तेच मी म्हणून म्हटलं की त्यांना विचारा, मला पण माहित नाही काल झालाय की नाही. झाला ना, झाला ना, ठीक आहे. धन्यवाद विठ्ठलजी शिंदे साहेब, वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. कालच्या दिवसापासून देखील या स्पर्धेसाठी जोडले गेले होते. खास खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर दरे गावचे आहेत आणि शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक आज घाटकोपर वरून प्राचारण करून गेले 2 दिवस झालं या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली, परंतु काही कारणास्तव दुसऱ्या कार्यक्रमाचा जाण्यासाठी तिथून या कार्यक्रमातून ते रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. तसंच प्रेम असं सहकार्य लेंडोरे टीम वरती राहो आणि पाटण तालुका क्रिकेट वरती राहो हीच बरडे देवी चरणी प्रार्थना. जाऊया मॅचच्या दिशेने खोलात टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय, परंतु तिथे आपण जर पाहायला गेलं तर एक धाव
नक्कीच घेतली गेली. सिंगल आली जरूर आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती. 19 झाले, माफ करा, 19 19. हो वाईट होतं वाईट होतं. लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. 19 झाले. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, कॅच होईल का? आणि त्याच्या अवाक्याबाहेर बॉल निघून चाललाय. पुन्हा एकदा मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. ओम बट स्वाहा. चला टीम सोनवडे संघ आपण तयार राहायचंय. कॅप्टन टॉस साठी तयार राहायचंय लगेच. यानंतरची मॅच आपली आहे. समोरच्या दिशेने स्टेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर येतो एक बिग ब्लास्ट षटकार. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. सहा बॉल 11. 6 बॉल मध्ये 11 करायचे. आता येणारे 6 चेंडू 11ची गरज. मॅच बनली, मॅच बनवली बाई. 6 चेंडू 11ची गरज आहे आता. 3 झाले बॉल. काय नाही 7 चेंडू. 7 चेंडू पहिला वाईड. वांग्या काय सांगतं रे, असं मग चुकीचं सांगू नका यार. मला बोलताना मध्ये ते लाईव्ह वाले ओरडतो. 7 चेंडू. 7 बॉल बाकी आहेत. हो हो, चांगला बॉल चांगला बॉल चांगला बॉल तिथे हाताळलाय. आता झालं ना तेवढंच झालं. बरोबर सांगितलेलं आता. नॉट बॉल आला तर तेवढंच पाहिजे ना. 6-11चं समीकरण. शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे आणि पकडला जातोय झेल. फलंदाज बाद. जशी कॅच पकडली आणि 12व्या खेळाडूचं रिएक्शन बघण्यासारखं होतं. महत्वाची विकेट आली. ज्याच्या बॅट मधून मात्र षटकार चौकार येत होते त्याला मात्र माघारी धाडलंय. थोडासा स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. हे काय इथे स्ट्राईकला कोण आहे? किरण साठी हा बॉल ड्राईव्ह केलाय. किरणने मिड क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय. थोडस फंगलिंग पाहायला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जोखीम पत्करली होती आणि दुसरी धाव घेण्याची गरज होती का? आणि दुसरी धाव घेत असताना मात्र धोक्याची घंटा. लालच बुरी बलाय बाय. अति घाई संकटात नाही आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. आणि बॅटिंग करणारी टीम आहे जिथे आपण पाहायला गेलं तर टीम बाचोली संघ आणि
PTPL मध्ये पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिलं होतं आणि त्या पहिल्या पर्वामध्ये जे संघ मालक होते अर्थातच सचिन मोरे साहेब, त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं स्वागत आहे. पाटण तालुका प्रीमियर लीगचं पहिलं पर्व झालं होतं आणि श्रेयस वॉरियर्स या नावाने त्यांचा संघ खेळला होता आणि पहिल्या पर्वाचा मान त्यांनी पटकावला होता. टेट बॉल. मी विनंती करेन सचिनजी मोरे साहेब आपल्याला की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. पहिला आणि दुसरा दोन्ही पर्व दोन्ही मारलेले. दुसऱ्या पर्वात पण पहिलेच पडतो. हो हो, बैठक बैठक फटका. काय फटका सजवलाय, आला तसा पाठवलाय. पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये दोन्ही पर्वामध्ये ज्यांनी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता, चॅम्पियन संघ ज्यांचा राहिला होता श्रेयस वॉरियर्स संघ होता आणि संघ मालक होते सचिनजी मोरे साहेब. आपल्याला विनंती करेन की आपण या. तीन बॉल शिल्लक आहेत आणि आता 4 धावा करायच्या आहेत. आज षटकार आला तिथे मॅच फिरली. विकेट जरी आली तरी अजूनही मॅच ऑन आहे. किरणच्या बॅटमधून रन यायला सुरुवात झाली आता. समोरच्या दिशेला स्टेट डाऊन दिला, सामना फिनिश. मॅच केले फिनिश. व्हॉट अ मॅच. अप्रतिम अशी मॅच राहिली. या मॅचचा हिरो ओम ठरतोय. ओम यायचा, आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय. ओम या आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय. ओम यायचंय. बॉस येईल धावत, मला जरा डीजे कोणी लावता म्हणून. त्याचबरोबर मी विनंती करेन पाटण तालुका प्रीमियर लीग PTPL चे दोन्ही पर्व ज्यांनी गाजवलं आणि त्यांच्या मालकीचा